काय करू, मरण्यापेक्षा माझ्यासाठी झिपरीला हे सगळं सहन करावं लागतंय, याचा मला जास्त त्रास होतो. लय जाग दिसताय दोघे बी. वय मी एकावर एक लय भारी. ए सगो, तो इट्टल आता तुमचं तारणार नाही बर का. जिप्री तुमची तारणार आहे. बघा कशी डगमाग 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 डगमगती आहे. तुमचं वजन नाही सहन होते तिला, पण ती जर पडली की तुम्ही लटकलात. काय झालं सखूबाई, जिप्रीची अवस्था बघूया ना वय तुम्हाला. तुम्हाला सहन होत नाहीये का की तुम्ही तिच्या खांद्यावर उभे आहात ते. मग काय त्यात, मार उडी, खाली उडी मारा. तशी तुम्हाला तुमच्या इट्टलाला भेटायची घाई झालेलीच आहे ना. मारा उडी. तुमचा इट्टल वैकुंठातून इमान पाठविल, इमान तुमच्यासाठी. मारा उडी. असं नका हो बोलू, तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, पण या निष्पाप झिपरीला सोडा हो. किती लहान आहे ती, तिला माझा मार कसा उचलला जाईल. झिपरी, सखूबाई काय म्हणतात ऐकलं का तू? आता काय करायचं ग? तुम्हाला शेपटी फुटेल, तुम्हाला शेंगा बी फुटतील. तुम्ही राक्षस आहात, राक्षस. राक्षस? म्या राक्षस नाही, आत्ता पातूर नव्हतो, पण आता तुला बघायचं आहे का राक्षस? मग बघ. बघितलंस, पूर्वी मी आले की तुला धाप लागायची, श्वास लागायचा, हपका बसायचा ना. आता मी आले तरी तुला हपका नाही बसला, त्रास नाही झाला, कारण मी आता पारंगत झालीये. आधी मी कुठेतरी काहीतरी सत्यानाश करते, हे तुला हपक्यामुळे करायचं ना. पण आता काहीच कळणार नाही. खूप पाऊस येणार आहे, खूप पाऊस. कारण आता मी गावात जाऊन धुमाकूळ घालणार. बघ आता काय काय करते ते. तू दिगूला सगळं सांगून टाकलंस ना की बाबाचेच खोटी सगू आहेत म्हणून. मग ते नुसतं राहिलं नको का? काही खोटी सखू बघ काय करते ते. त्या दिगूला आता जिवंत ठेवून फायदाच नाही. बघ आता मी त्याला जाऊन मारूनच टाकते. त्याला जाऊन मारून